Welcome students. Today we will start new chapter of Science and Technology part 1. Periodic classification of elements. It is a very interesting and simple chapter. आता बघा हे जे प्रकरण आहे यामध्ये एलिमेंट्स आणि त्याचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी कसं मांडलं आणि मॉडर्न पिरियडिक टेबल काय आहे हा सगळा अभ्यास आपण करणार आहे आणि बराचसा 11वी 12वीचा बेस म्हणजे हे प्रकरण आहे. आता या प्रकरणामध्ये काही प्रश्न असे आहेत अगदी छोटे छोटे बेसिक प्रश्न आहेत सुरुवातीला की जे प्रश्न आपल्या पुढच्या पॉइंटशी रिलेटेड आहे. तर आता कॅन यू रिकॉल यामध्ये काही क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. आता मॅटरचा अभ्यास आपण इयत्ता 5वी पासून करतोय. टाइप्स ऑफ मॅटर मध्ये सुरुवातीला आपण बघितलं होतं की सॉलिड, लिक्विड, गॅस हे 3च टाइप मॅटरचे. पण हळूहळू इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला आणखी 2 फेजेस कळल्या. तर आता या सगळ्या फेजेस कोणत्या कोणत्या आहेत? देअर आर 5 नोन फेजेस ऑफ मॅटर. आता 5 कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत, फेजेस आहेत बघा. सॉलिड, लिक्विड, गॅसेस, प्लाझ्मा अँड बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट अशा या 5 वेगवेगळ्या द्रव्याच्या अवस्था आहेत. नंतर सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ इलेमेंट्स. इलेमेंटचे प्रकार कोणते. आता सुरुवातीला इलेमेंटचे 2च प्रकार लोकांना माहित होते की मेटल आणि नॉन मेटल, आणि या दोन्हीचे गुणधर्म असणारा मेटलॉइड हा तिसरा प्रकार पण माहित झाला. मग आता टाइप्स ऑफ इलेमेंट कोणते आले? मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता तिसरा क्वेश्चन बघा, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. सगळ्या द्रव्याचा लहान कणाला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं ऍटम. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज ऍटम. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे की इलेमेंट आणि कंपाऊंड याचा मॉलिक्यूल वेगळा कसा असतो. बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट्स अँड कंपाऊंड. इलेमेंट म्हणजे ज्याचे सगळे कण एकसारखे असतात त्याला इलेमेंट म्हणतात. म्हणजे एखादा धातू असेल तर तो झाला इलेमेंट. पण कंपाऊंड म्हणजे काय की 2 इलेमेंट किंवा इतर काही पदार्थापासून रासायनिक अभिक्रिया होऊन घडलेला पदार्थ म्हणजे कंपाऊंड. मग त्याचे मॉलिक्युल्स वेगवेगळे असू शकतात. काय बघा, द मॉलिक्युल ऑफ इलेमेंट इज मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ ऍटम. एकच प्रकारच्या अणून बनलेले असतात. ऍटम ऑफ हायड्रोजन इज मेड अप ऑफ ओनली फ्रॉम ऍटम ऑफ एच. म्हणजे हायड्रोजनचे जे अणू आहेत ते सगळे फक्त हायड्रोजननी बनलेत, कारण हायड्रोजन हा इलेमेंट आहे. या उलट बघा, द मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड इज मेड अप ऑफ 2 or more काइंड ऑफ ऍटम. पण जो कंपाऊंडचा लहानात लहान कण आहे तर तो मात्र 1 किंवा अधिक अणूपासून बनलेला असतो. फॉर एक्झाम्पल, मॉलिक्युल ऑफ वॉटर इज मेड अप ऑफ 2 टाइप्स ऑफ ऍटम. आता पाणी जे आहे तर पाणी हे 2 वेगवेगळ्या कणांनी बनले. तर त्यामध्ये कोणते 2 प्रकार आहेत? तर 2 atoms ऑफ हायड्रोजन अँड 1 atom ऑफ ऑक्सिजन. यामध्ये 1 ऍटम आहे तो ऑक्सिजनचा आणि 2 आहेत ते हायड्रोजनचे. म्हणजे कंपाऊंडचा मॉलिक्यूल हा वेगवेगळ्या ऍटमनी बनला. आता आपण पुढचा पॉइंट बघूया, क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंटची का गरज पडली? तर बघा, सुरुवातीला कसं होतं की 1800च्या काळामध्ये अगदी थोडीशी म्हणजे 30 मूलद्रव्य माहित होती. मग त्यावेळी कसं, त्यावेळी त्यांची नावं किंवा त्यांचे कोणते गुणधर्म आहेत तर ते लक्षात ठेवणं सोपं जात होतं. पण जसा जसा काळ जात होता तसं काय झालं की आणखी मूलद्रव्याचा शोध लागायला लागला आणि आतापर्यंत जवळजवळ 118 मूलद्रव्य माहित झाले. त्यामुळे सुरुवातीला क्लासिफिकेशन करताना मेटल, नॉन मेटल असं करण्यात आलं. मग आणखी एक गट सापडला मेटलॉइड्स. मग आणखी त्याच्यामध्ये भर केली. मग आणखी या एवढ्या मेथड कमी पडायला लागल्या.
मग काय झालं की प्रत्येक शास्त्रज्ञ आपापल्या पद्धतीनं या इलेमेंट्सचं क्लासिफिकेशन करू लागला आणि आता ते प्रत्येकाच्या मेथड आपल्याला शिकायचे. बघा आता क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट मध्ये काय काय आहे तर टुडे 118 इलेमेंट्स आर नोन. म्हणजे आत्ताच्या काळात आत्ताच्या स्थितीला 118 मूलद्रव्य माहीत झाले. अजूनही याच्या पुढे काही मूलद्रव्य माहीत होण्याची शक्यता पण असतील. अराउंड इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेर नोन. 1800चा जो काळ होता तर त्यावेळी फक्त 30 मूलद्रव्य माहीत होती. मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. जसा कालावधी जात होता तसे आणखी एलिमेंट्सचा शोध लागत होता. As the knowledge about elements and their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. जसे जसे इलेमेंट आणखी माहित होत गेले, त्यांच्या प्रॉपर्टी माहित होत गेल्या, तर त्याप्रमाणे क्लासिफिकेशनच्या मेथड सुद्धा वेगवेगळ्या. आता आपण या प्रकरणामध्ये काही 3-4 शास्त्रज्ञांनी ज्या क्लासिफिकेशनच्या पद्धती काढल्या तर त्या आपण शिकणार आहे. सुरुवातीला डोबेरायनर स्ट्राइड्स, नंतर न्यूलँड्स ऑक्टेव्ह, नंतर मेंडेलिव्ज आणि त्याच्यानंतर मग हेनरी मोसले. पण हे सगळं बघण्याआधी त्याचे जे बेस आहे की ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर, तर आधी आपण तो भाग थोडासा बघू म्हणजे पुढचे भाग तुम्हाला कळणं सोपं जाईल. पहिला जो कन्सेप्ट आहे ॲटॉमिक नंबर. आता तुम्हाला माहिती आहे ॲटमची रचना माहिती आहे की ॲटम मध्ये एक न्यूक्लियस असतो आणि त्याच्या भोवतीच्या शेलमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. आता या न्यूक्लियस मध्ये 2 प्रकारचे न्यूक्लियॉन्स असतात. त्यापैकी एक असतो न्यूट्रॉन, एक असतो प्रोटॉन. न्यूट्रॉन म्हणजे ज्याच्यावर कोणताही चार्ज नाही आणि प्रोटॉन म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि त्याच्या भोवतीचे जे ऑर्बिट्स आहेत तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होत असतात. आता जे न्यूक्लियस मधले प्रोटॉन आहेत आणि ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होणारे इलेक्ट्रॉन आहेत तर यांचा नंबर सेम असतो आणि तो नंबर म्हणजेच ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर Z म्हणजे काय की नंबर ऑफ प्रोटॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे तर तिला काय म्हटलं जातं, ॲटॉमिक नंबर. आता दुसरा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. मग ॲटॉमिक मास नंबर हा A ने डिनोट केला जातो. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय तर केंद्रकामध्ये असणारे हे जे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन याला म्हटलं जातं ॲटॉमिक मास नंबर. मग आता या दोन्ही गोष्टींचा उल्लेख का केला तर शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन करताना बेस कोणता मानला तर त्याच्यावर त्यांचं क्लासिफिकेशन मग त्यातली लिमिटेशन्स काय झाली. तर बघा सुरुवातीला आपण डोबेरायनर किंवा न्यूलँड आणि मेंडेलिव्ह हे तिन्ही शास्त्रज्ञांचं क्लासिफिकेशन बघणार आहे. तर त्या तिघांनी पण जो बेस मानला क्लासिफिकेशनचा तर तो बेस काय होता, ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर गृहीत धरून त्यांनी जे केलं ते क्लासिफिकेशन होतं. आणि फक्त हेनरी मोसले ज्याचं आपण मॉडर्न पिरियडिक टेबल अभ्यासणार आहे, हेनरी मोसलेनं मात्र ॲटॉमिक नंबर हा बेस मानला. आणि त्यामुळं यांच्यात जेवढी जेवढी लिमिटेशन आली की ज्यांनी ॲटॉमिक मास नंबर हा कन्सेप्ट मानला होता तर त्याच्यामुळे ज्या चुका झाल्या होत्या त्या सगळ्या चुका
सुधारण्यात कधी आल्या की जेव्हा ॲटॉमिक नंबर हाच बेस मानला. मग आता आपण ओळीनं पहिल्यांदा, कारण जरी यांचे क्लासिफिकेशनच्या पद्धती आपण वापरत नसलो तरी सुद्धा त्या त्या काळात त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्वाचे. म्हणजे पहिल्यांदा डोबेरायनरनं जे प्रयत्न केले किंवा न्यूलँडने जे प्रयत्न केले, भलेही त्यामध्ये चुका असू द्या किंवा मेंडेलिव्हनं, भलेही यामध्ये जरी चुका असल्या तरी सुद्धा त्यांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचेच आहेत. आणि आता तुम्ही लक्षात ठेवायचे की न्यूलँड, डोबेरायनर आणि मेंडेलिव्ह या तिघांनी क्लासिफिकेशन केलं ते ॲटॉमिक मास नंबर. What is mean by atomic mass number? The total number of proton and neutron. It is known as atomic mass number. आणि जो नंबर ऑफ प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन आहे त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक नंबर. तर आता आपण सुरुवात करू की एकेकांचं क्लासिफिकेशन काय काय त्यांनी मांडले या क्लासिफिकेशन मध्ये. डोबेरायनर स्ट्राइड समजून घेण्यासाठी आपण त्याचं एक उदाहरण आधी समजूया. आता बघा, ट्राइडचा अर्थ ग्रुप ऑफ 3. म्हणजे डोबेरायनरनं काय केलं की 3 इलेमेंट्सचे ग्रुप केले. हे 3 इलेमेंट्स कसे इलेमेंट्स निवडले की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या असतील. आणि बेस कोणता मानला की ॲटॉमिक मास नंबर. आता बघा, इथं एक उदाहरण लिहिले. इथं 3 इलेमेंट्स लिहिले. पहिला आहे लिथियम, दुसरा आहे सोडियम, तिसरा आहे पोटॅशियम. लिथियमचा ॲटॉमिक मास नंबर कंसामध्ये लिहिलाय 6.9. सोडियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 23 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 39.1. मग डोबेरायनरनं काय सांगितलं की द ॲटॉमिक मास नंबर ऑफ मिडल एलिमेंट इफ 3 एलिमेंट्स आर अरेंज इन सच अ वे दॅट, कसे तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. समजा चढत्या क्रमानं ॲटॉमिक मास नंबरच्या हे मांडले तर मिडल इलेमेंटचं ॲटॉमिक मास जे तर ते अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द ॲव्हरेज सम ऑफ अदर 2. आता कसं बघा, लिथियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 6.9. ॲव्हरेज कसं काढतो आपण 2 इलेमेंटचं, तर दोघांची बेरीज करतो. पोटॅशियमचं किती आहे 39.1. या दोन्हीची बेरीज करून याला आपण काय करूया 2 न भागूया. आता बघा, या दोन्हीची बेरीज किती होईल तर आणि अपॉन 2. आता या दोघांचं ॲव्हरेज सम किती आलं 23 आणि जे कशाशी मॅच करते मिडल एलिमेंटशी. मग आता हा रूल जरी असला तरी ते सगळे जेवढे त्यावेळी माहित होते तेवढे सगळे ट्राइडच्या रूपात मांडता आले नाही. तर आता ह्याचा रूल काय आहे तो आपण बघूया. ट्राइड्स रूल बघा काय. पहिलं, डोबेरायनर स्ट्राइड्स मध्ये ट्राइड्स, व्हॉट इज मीन बाय ट्राइड्स तर ग्रुप ऑफ 3. कुठलाही ग्रुप ऑफ 3, तर आपण ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स घेणार आहे. इफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजे जर 3 इलेमेंट निवडले आणि हे 3 इलेमेंट त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी लावले, म्हणजे सगळ्यात छोटा आधी, मग मधला आणि मग त्याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मास असणारा, तर द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट. जसं आपण मगाशी बघितलं लिथियम, सोडियम, पोटॅशियम मध्ये की लिथियम आणि पोटॅशियम या दोघांचा सरासरी काढली की ती सोडियमच्या ॲटॉमिक मास एवढी होती. आता या मेथडचा ड्रॉबॅक काय होता तर ऑल नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू द डोबेरायनर स्ट्राइड. म्हणजे त्यावेळी पण जेवढी मूलद्रव्य माहित होती ती सगळी डोबेरायनर ट्राइडच्या रूपाने आपल्याला मांडता आली नाही. हा त्याचा ड्रॉबॅक होता.
आता पुस्तकातला चार्ट बघू की ज्यामध्ये काही डोबेरायनस ट्राईड दिलेले. 16 वर 3 ट्राईड्स दाखवलेत बघा. पहिलं ट्राईड आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. यामध्ये लिथियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 6.9 आणि इथं काय दाखवलंय, सोडियमचा ॲटॉमिक मास बरोबर 6.9 प्लस 39.1. 39.1 हा पोटॅशियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे. या दोघांची ॲव्हरेज सम आहे 23 की जो ॲटॉमिक मास नंबर आहे सोडियमचा. आता दुसरं बघा, दुसरं जे तुम्हाला ट्राईड दाखवले त्यामध्ये कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम आहे. आता यामध्ये सुद्धा कॅल्शियम आणि बेरियम या दोघांच्या ॲटॉमिक मासची बेरीज करून त्याला 2 भागल्यावर जो ॲटॉमिक मास येतो तो कुणाचा आहे, तर तो स्ट्रॉन्शियमचा आहे. आणि तिसरंही असंच आहे, कॅल्शियम, ब्रोमीन आणि कॅल्शियम नाही, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हे पण ट्राईडमध्ये हाच रूल आहे. आता इथं तुम्हाला खाली कॅन यू टेलला एक क्वेश्चन विचारलाय बघा की तुम्हाला काही 3 ट्राईड्स दिले आणि त्यामधलं डोबेरायनरचं ट्राईड तुम्हाला शोधायचंय. तर तुम्ही आता काय करायचं की इथं जसं दाखवले तसं पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज करायची, त्याला 2 भागायचं आणि मग तो मधल्याचा येतोय का बघायचं. या पद्धतीनं तुम्ही हा कॅन यू टेलचा क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. आता टेबल 2.2 मध्ये पुढचं जे क्लासिफिकेशन आहे न्यूलँड्स ऑक्टेव, तर याचा हा चार्ट आहे. आता ऑक्टेव्ज म्हणजे ग्रुप ऑफ 8. आता न्यूलँडनं काय केलं, तर न्यूलँडनं ॲटॉमिक मास प्रमाणे हे सगळे इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास प्रमाणे सगळे इलेमेंट्स अरेंज केले आणि मग त्यांना काय सांगितलं की प्रत्येक पहिल्या इलेमेंटचे आणि 8व्या इलेमेंटचे हे काय आहेत, तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या येतात. म्हणजे जसं संगीतामध्ये सा रे ग म प ध नि सा या पद्धतीनं अरेंज केलेले असतात. त्यांना बघा वेगवेगळे ग्रुप केलेत. इथं वर नोटेशन दिसत आहेत सा रे आणि वर जी आहेत ती वेस्टर्न म्युझिक मधली काही लेटर्स दिसत आहेत. तर हे झालं न्यूलँड्स ऑक्टेव्ह रूल. आता याच्यावरून आपल्याला काय कळतंय की इथं असणारा लिथियम, सोडियम, पोटॅशियम ह्यांचे जे गुणधर्म आहेत तर हे गुणधर्म एकमेकासारखे आहेत. किंवा हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे पुढचे अरेंज केलेले कोबाल्ट आणि निकेल हे म्हणजे एका ग्रुपमध्ये असणारे जे सगळे इलेमेंट्स आहेत तर यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या. आता हे झालं दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन. पण याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. आता ही लिमिटेशन पण इथं आपण बघणार आहे. त्याच्या रूलमध्ये काही लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन्स आहेत की हे जे रूल सांगितला की प्रत्येक पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखे, पण हे कुठेपर्यंत, तर इथं तुम्हाला MI ग्रुपमध्ये कॅल्शियम दिसतोय. तर या कॅल्शियम पर्यंतच हे इलेमेंट्स काय करतात, हा रूल फॉलो करतात. दुसरं काय की हे सगळे इलेमेंट एकमेकाच्या ह्याच्यात बसवण्याच्या नादात ह्या न्यूलँडनं काय केलं, तर डो याच्या खाली कोबाल्ट आणि निकेल या दोघांना या हॅलोजन बरोबरच बसवलं. म्हणजे ही पण चूक आहे. दुसरं काय की तुम्हाला इथं आयर्न दिसतोय बघा. हा आयर्न त्यानं ऑक्सिजन, सल्फर अशा नॉन मेटल बरोबर बसवलाय. अशी काही लिमिटेशन्स आहेत. डोबेरायनर नंतर नेक्स्ट प्रयत्न जो केला तो न्यूलँडनी. आता मगाशी जसं तो आपण चार्ट बघितला तर न्यूलँडनं ऑक्टेव्हचा लॉ मांडला. ऑक्टेव्ह म्हणजे 8. जसं आठवड्यातले वार 8 आहे की रविवार, सोमवार नंतर परत 8वा कोण येतो, रविवार येतो. त्याचप्रमाणे संगीतातले सूर आहेत सा रे ग म प ध नि परत सा येतो. तर या 8च्या ग्रुपमध्ये न्यूलँडनं काय सांगितलं की ज्यावेळी ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं इलेमेंट्स मांडले जातात तेव्हा प्रत्येक पहिल्या इलेमेंटचे गुणधर्म हे 8व्या इलेमेंटशी मॅच होतात. आता इथं त्यानं काय काय लॉ सांगितला बघा.
पहिलं ऑक्टेव्ज म्हणजे ग्रुप ऑफ 8. न्यूलँड अरेंज द इलेमेंट इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ their atomic masses. He found that every 8th element had properties similar to those of first. हा झाला ऑक्टेव्हचा रूल. आता जो आपण चार्ट बघितलाय, आता तुम्हाला चार्ट मध्ये काही लिमिटेशन्स पण आपण दाखवले होते. आता ही लिमिटेशन्स काय, जरी प्रत्येक क्लासिफिकेशनला लिमिटेशन असली तरी ही क्लासिफिकेशन महत्वाची काय आहे का, तर त्यांनी त्या काळात क्लासिफिकेशन करण्यासाठी स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेले. त्यामुळे जरी लिमिटेशन असली तरी हे सगळे काय आहेत, लॉज महत्वाचे. आता लिमिटेशन बघा. पहिलं लिमिटेशन काय आहे, दिस लॉ वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. म्हणजे जेवढी मूलद्रव्य त्यावेळी शोध लागली होती त्यापैकी फक्त कॅल्शियम पर्यंतच हा लॉ फॉलो करत होते. सेकंड लिमिटेशन काय आहे बघा, न्यूलँड प्लेस 2 elements each in some boxes to accommodate all the known elements in the table. फॉर एक्झाम्पल, याचा अर्थ काय की ऑक्टेव्हचा रूल फॉलो करण्यासाठी त्यानं काही इलेमेंट्स एकाच बॉक्समध्ये बसवले. आता तिथं मगाशी दाखवलं तसं कोबाल्ट आणि निकेल, तुम्ही हा चार्ट बघू शकता की कोबाल्ट आणि निकेल एकाच ग्रुपमध्ये, त्याचप्रमाणे सीरियम अँड लॅन्थेनम हे दोन्ही पण त्यानं एकाच ग्रुपमध्ये टाकले की ऑक्टेव्हचा रूल फॉलो व्हावा म्हणून. तिसरं लिमिटेशन काय बघा, ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह. एकाच नोट खाली त्यानं काही वेगळे गुणधर्म असणारे इलेमेंट्स पण बसवले. जसं उदाहरण बघा, कोबाल्ट अँड निकेल अलॉंग विथ हॅलोजन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे हॅलोजन आहेत आणि या हॅलोजन बरोबर त्यानं कोबाल्ट आणि निकेल या दोघांना त्या ग्रुपमध्ये बसवलं. दुसरं, Fe अलॉंग विथ O अँड S. ऑक्सिजन आणि सल्फर हे दोन नॉन मेटल आहेत, पण त्यांच्या बरोबर मेटल असणारा आयन हा तिथं बसवला. आणखी एक महत्वाचं लिमिटेशन काय आहे न्यूलँडचं, की त्याच्यानंतर पण बरीच मूलद्रव्य शोध लागला आणि हे सगळी मूलद्रव्य न्यूलँडच्या तक्त्यात बसणं शक्यच नव्हतं. म्हणजे ते प्रॉपर्टी न्यूलँडच्या त्या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या होत्या आणि ते ऑक्टेव्हचा रूल फॉलो करत नव्हते. लास्ट लिमिटेशन काय बघा, न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट्स. नवीन शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेणं हे या चार्ट मध्ये नव्हतं. द प्रॉपर्टीज ऑफ न्यू इलेमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. नंतर सापडलेली जी मूलद्रव्य होती त्यांच्या प्रॉपर्टीज या न्यूलँडचा लॉ फॉलो करत नव्हत्या. मग आता हे आपण दोन प्रकारचे क्लासिफिकेशन बघितले. पहिले म्हणजे डोबेरायनर स्ट्राइड. डोबेरायनरनं काय केलं, 3-3चे ग्रुप केले. आणि न्यूलँड्स ऑक्टेव्ह, न्यूलँडनं काय केलं की प्रत्येक पहिल्या मूलद्रव्याच्या 8व्या मूलद्रव्याशी गुणधर्म सारखे आहेत हे त्यानं सिद्ध केलं. आता ठीक आहे, आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं क्लासिफिकेशन बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.